हॅलो गाईज, नमस्ते, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलंच असेल की आता आपण कुठे आलोय। आपण आलोय महाकाल नगरी उज्जैन येथे। जय श्री महाकाल। खरं तर उज्जैनवरून येऊन खूप दिवस झाले, परंतु मी हा व्हिडिओ पोस्ट केला नाही बिकॉज मला खरं समजत नव्हतं की काय बोलायचं या ब्लॉगमध्ये। कारण मी जे अनुभवलं, मी जे पाहिलं, मी जे एक्सपिरियन्स केलं ते इथे शब्दात सांगणं खूप कठीण आहे। तिथला ॲम्बियन्स, तिथला क्लायमॅट इतका भारी होता की त्याचं वर्णन मी शब्दात करणं खरंच खूप अशक्य आहे। जेव्हा मी महाकालच्या दर्शनासाठी गेले होते तेव्हा सनसेटचं टायमिंग होतं आणि जो माझा आनंद होता की मी फायनली उज्जैनला आली आहे। बिकॉज गेल्या कित्येक दिवसांपासून कित्येक प्लॅन बनले आणि बिघडले, ते सुद्धा उज्जैनला यायला झालं नव्हतं। कारण इथंपर्यंत यायला नशीब लागतं, इथंपर्यंत येणं खरंच सोपं नाहीये। ते महाकाल बाबांच्या मनात यायला पाहिजे की त्यांनी आपल्याला बोलवावं, आपण तेवढे लायक बनायला पाहिजे, तेव्हाच आपण तिथपर्यंत पोहोचतो। बुलावा आल्याशिवाय आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। तर मी असं नाही म्हणत की मी इथे आले, मी असं म्हणते की महाकाल मला इथे घेऊन आले। दर्शन पण सहजासहजी होत नाही। फायनली आज आपण दर्शन घेऊया भगवान शिवाच्या प्रमुख 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार हिंदू धर्मीय महादेव शिवाच्या मंदिरांपैकी एक प्रमुख मंदिर म्हणजेच महाकालेश्वर ज्योतिर्लिंग। जय श्री महाकाल। महाकालेश्वर ज्योतिर्लिंग भगवान शिवाचं पवित्र स्थान मानलं जातं। महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आहे। श्री महाकालेश्वर मंदिर हे रुद्रसागर सरोवराच्या किनारी आहे। असं म्हटलं जातं की अधिष्ठ देवता भगवान शिव स्वतः या लिंगात स्वयंभू रूपात आहेत, त्यामुळे यास फार महत्त्व प्राप्त आहे। एवढी गर्दी आहे महाकालेश्वरला बघा। अर्धा तास 15-20 मिनिटं असते म्हणत होते। सध्याचं जे महाकालेश्वरचं मंदिर आहे हे मंदिर श्रीमंत पेशवा बाजीराव आणि शाहू महाराजांचे सेना प्रमुख राणाजीराव शिंदे यांनी 1736 मध्ये बनवलं। नंतरच्या काळात त्यांच्या पुत्रानं म्हणजेच महादजी शिंदे यांनी वेळोवेळी याच्यात उचित बदल व दुरुस्ती केली। 1886 पर्यंत ग्वालियरच्या शिंदे घराण्याच्या अनेक धार्मिक विधी इथेच संपन्न व्हायचे। शिंदे घराणे आज सिंधिया घराणे म्हणून ओळखले जाते। महाकालेश्वर मंदिर एका विशाल बगीचाच्या मध्यभागी आहे, त्यालाच आपण महाकाल कॉरिडॉर असं म्हणतो। हे मंदिर 5 मजली असून त्यातील खालील मजला हा जमिनीत आहे। या शेजारीच रुद्रसागर सरोवर आहे। याच्या भिंतींवर पितळी दिवे स्थापित केले आहेत। येथे सोमवारी भक्तांची फार गर्दी असते। दररोज विधिवत पूजा केली जाते। महाकालेश्वर लिंगात सजवले जाते। नित्य नियमाने प्रसादाचं वाटप होतं। येथे महाशिवरात्रीस एका मोठ्या महोत्सवाचं रूप पाहायला मिळतं। जय श्री महाकाल। फायनली माझं दर्शन झालेलं होतं आणि आतमध्ये मी मोबाईल वापरला नाही बिकॉज मला तिथली एनर्जी फील करायची होती आणि खरंच उज्जैनची एनर्जी खूप वेगळी आहे। मंदिरातून बाहेर येऊन आम्ही जाणार होतो महाकाल कॉरिडॉर बघण्यासाठी। महाकालेश्वर मंदिरमधील मूर्तीस बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणतात, कारण दक्षिणमुखी ती मूर्ती आहे। परंपरेनुसार 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक सर्वात महत्त्वाचं हे स्थान मानलं जातं। येथील लिंग महादेव तीर्थस्थळाच्या वर स्थापित केलं आहे। येथे श्री गणेश, पार्वती, कार्तिकेय देव यांच्या प्रतिमा पण आहेत। दक्षिण दिशेस प्रिय नंदी स्थापित केले आहेत।
असं म्हटलं जातं की ते बनवलेलं नागचंद्रेश्वर मंदिरचे कपाट फक्त नागपंचमीस उघडले जातात. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. जय श्री महाकाल.